आज गुरुवार 7 डिसेंबर आपल्याला दैवासुर संपत्ती युगातलं या दोन्ही संपत्तीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला ज्ञानदेव सांगतायत। आज बघूयात। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं। हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं। दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं। वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं। श्री संत ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। अजूनही कोणी नव्यानं आपल्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे। कुणाला काही शंका असतील तर नंतर आपण त्याचं निरसन करूया। काल 277 पर्यंत किंवा 75 पर्यंत उभ्या झाल्या होत्या, माझ्या मते 77 पर्यंत झाल्या होत्या। आणि ती एक छान कल्पना सांगितली होती की ही आसुरी संपत्ती कशी आहे, तर वाद्ये विण नादू तरी वाद्ये विण नादू, नेदी कवडा ही साधू, का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा। ही दोन उदाहरणं इतकी छान सांगितली ज्ञानदेवांनी की वाद्यच नसेल तर नाद येईल का हो? नाही येणार। आणि फुलच नसेल तर सुगंध येईल का हो? नाही। जसं या दोन्हीशिवाय ह्या गोष्टी मिळत नाहीत, तशी जो तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर, जव एखादे शरीर माला तिनं। नुसती ती प्रकृती, त्याचे गुण संपत्ती असून उपयोग नाही, तिला एखादं शरीर सापडलं पाहिजे। म्हणून ही आसुरी संपत्ती की आसुरी प्रकृती जोपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय घेत नाही, म्हणजेच शरीर धारण करत नाही, तोपर्यंत ती प्रगट होणार नाही। कुठल्या तरी व्यक्तीच्या, कुठल्या तरी प्राण्याच्या, विशेष करून माणसाच्या शरीराचा जेव्हा आश्रय घेतला जाईल तेव्हा ती आसुरी संपत्ती प्रगट होईल। प्रगट व्हायला साधन हवे की नाही? म्हणून आपण काय म्हणतो, शरीरम आद्यम खलू धर्म साधनम। धर्माचं आचरण करण्यासाठी सुद्धा शरीर हे पहिलं मुख्य साधन आहे। आपल्याला जर देहच मिळाला नाही तर आपण कसला धर्म करणार? म्हणून देहधर्म सारखं असतं की देहधर्माकडून आत्मधर्माकडे जायचे। तर इथे आपल्याला शरीर धारण केल्यानंतरच ह्या आसुरी संपत्तीचा सुद्धा प्रत्यय म्हणा किंवा अनुभव म्हणा यायला लागतो। आता 78वी व्यास बघूया। मग आविष्कारला लाकडे अजून एक उदाहरण देतात ज्ञानदेवांना। उदाहरणाचा म्हणजे पाऊसच पडत असतो किंवा कमतरता नाहीच आहे। हे नाही पटलं दुसरं घ्या, दुसरं नाही पटलं तिसरं घ्या। मग आविष्कारला लाकुडे, पावखू जैसा जोडे, तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे। आता अग्नीचं सुद्धा उदाहरण देत आहे की जसं लाकडाच्या द्वारे हा अग्नी प्रगट होतो, म्हणजे लाकडाचा जसा आकार असाल तसा अग्नीचा आकार होतो, त्याप्रमाणे आसुरी प्रकृती प्राण्याचं शरीर धारण केल्यावरच दृष्टीला पडते। आता प्राण्यांमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर काही प्राणी अगदी सत्वगुणी असतात आणि त्यांचीच भाऊबंद अगदी आसुरी प्रकृतीचे असतात। सख्खी भावंड आपण घराघरातही पाहतो। एखादा शांत असतो, एखादा असा सतत आक्रमक असतो, म्हणजे जो आसुरी प्रकृतीचा आहे तो त्या गुणांनीच युक्त असणार आणि दैवी संपत्तीने युक्त आहे तो त्या चांगल्या दैवी गुणांनी युक्त असणार। मग ते शरीर धारण केल्यावरच
आपल्या दृष्टीला दिसतं. आता अजून एक उदाहरण देतात. ते वेळी जे वाढी उंसा तेची तुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा. आता साधं एक उसाचं उदाहरण दिलेलं आहे की उसाची वाढ होत जाते आणि तसाच त्यातला रस पण वाढत जातो. म्हणून काय म्हटलं त्यांनी की जे वाढी उसा अगदी छोटंसं असतं हे केलेलं रोवलेलं, नंतर वाढत आपल्या उंचीपेक्षा ऊस मोठा होतो. तर जसा जसा उंच होईल तेची आतुला रसा देहाकारू होय तैसा. तसाच त्यातला जो आतला रस आहे तो सुद्धा देहाच्या आकाराने वाढत जातो. जसा देह वाढत जातो म्हणजे उसाच्या बाबतीत, तसा त्याचा रस देखील वाढत जातो. आणि माणसाच्या बाबतीत किंवा प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा जसा जसा आकार वाढत जाईल तशी तशी आसुरी शक्ती वाढत जाईल. लहानपणी तरी जरा सौम्य असेल, पण मोठे झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तिचं प्रमाणही वाढत जातं. अजून काय म्हणतात बघा. आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोष वृद्धी. म्हणून अरे पार्था, जे प्राणी आहेत आसुरी प्रकृतीच्या दोषानं वाढत जातात त्या प्राण्यांचं मी आता वर्णन करून सांगतो. कारण कालच म्हटलेलं होतं की तुला 280वी ओवी चालली आहे. तुला मी सांगतो की आत्तापर्यंत मी तुला सविस्तर विस्तारानं दैवी संपत्तीचं सगळं वर्णन केलेलं आहे. आता तुला आसुरी प्रकृतीचं किंवा आसुरी प्रवृत्तीचं हे सविस्तर वर्णन करू सांगतो. आणि ही आसुरी कशी वाढत जाते, कशी दृष्टीला पडते, ती प्रत्ययाला कशी येते, हे आत्ताच्या या 3 ओव्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघूया स्वरूपानंद काय म्हणतायत. देहाश्रया विण तैसी ही आसुर एकली गोचर नो हे पार्था. शुष्क काष्ठा माझी होताची प्रविष्ट दिसू लागे स्पष्ट अग्नी जैसा. तैसी प्राणी याच्या देही सामावली येतेसे ही भली प्रत्ययासी. उसासवे वाढ रसाची ही जैसी देहासवे तैसी ही वाढे. आता ऐशा दोषी जे का परिपूर्ण तयांचे वर्णन करू येथे. आता परिपूर्ण असं वर्णन किंवा अगदी सविस्तर वर्णन आता करू असं म्हणतायत. आता फरक काय आहे बघा. यांची प्रवृत्ती कशी आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. छोटेसे संधी आहेत. न शौचम नापी, नापीमध्ये न अपी, चाचारोमध्ये च आचार हा विसर्गाचा ओ होतो म्हणून चाचारो झालेला आहे. आणि च आचार हा न शौचन न अपि च आचार हा न सत्यं तेषु विद्यते. आता इथं काय म्हणतायत. प्रवृत्तींच निवृत्तींच. प्रवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपली ओढ लागणे, त्याला प्रवृत्ती म्हणणे. आणि निवृत्ती म्हणजे त्याच्यापासून अलिप्तता, ही निवृत्ती. तर प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत. जनाहा न हा इथला एक संधी राहायला सांगायचा. विदुहू आसुराहा. आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते न विदुहू म्हणजे जाणतच नाहीत. काय जाणत नाहीत तर प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी हे लोक जाणत नाहीत. असं का म्हटलंय बरं. की जी गोष्ट करायला पाहिजे तिच्याकडे आपली प्रवृत्ती व्हायला पाहिजे आणि जी करायला नको त्याच्या बाबतीत आपली निवृत्ती व्हायला पाहिजे, हो की नाही. पण हे लोक नेमके आसुरी प्रवृत्तीचे लोक त्याच दोन्ही जाणत नाहीत.
आणि मग नको तिथे ओढ असते आणि हवे तिथे पाठ फिरवली जाते. म्हणून छान सांगितलं त्यांनी की प्रवृत्तींच निवृत्तींच जनाः आसुराः न विदुः. हे आसुरी प्रवृत्तीचे लोक हे प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणतच नाहीत. अजून काय काय जाणत नाहीत? न शौचम, शौच म्हणजे पावित्र्य, आत बाहेरची शुद्धी पवित्रता. न अपिच आचार, न म्हणून नकार आहे, आचार आचरण त्यांचं श्रेष्ठ किंवा चांगलं आचरणही नसतं. न सत्यम, अहो ते सत्य बोलतही नाहीत. न सत्यम तेषु विद्यते, अहो त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे सुद्धा सत्य नसतं. मुंह में राम और बगल में छुरी, असं पाहतो की नाही आपण. असे कित्येक लोक असतात. आता त्याच्यावरही ज्ञानदेवांनी पुढे किंवा मागे छान उदाहरणे दिलेली की असं एखादं वर्ण आवरण घ्यायचं आणि आतमध्ये सगळं गढूळ असायचं. तसं या लोकांचं वागणं आहे की त्यांचं आचरणही सत्य नाही, त्यांच्या ठिकाणी पावित्र्यही नाही आणि सत्य बोलणंही नाही. म्हणजे लगेच लक्षात येतं बघा. काही लोक असे थापा मारतात, काहीतरी खोटं बोलत, आपल्या लगेच लक्षात येतं का नाही की हा खोटं बोलतो. जी वस्तुस्थिती आहे त्याला धरून ते बोलत नाहीत. आता याच्यावरच्या ओव्या बघूया. ज्ञानदेव ते छान आपल्याला समजावून सांगतात. तरी पुण्या लागी प्रवृत्ती, का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मन. तुम्हाला घ्या गोळी. तर पुण्यासाठी प्रवृत्ती व्हायला पाहिजे, पुण्यकर्मासाठी प्रवृत्ती आणि पापाविषयी निवृत्ती. मी आत्ता सांगितलं ना की ज्या गोष्टी करू नयेत त्याच्याबद्दल निवृत्ती पाहिजे, हे करायला नको. या जाणणे याची राती तयांचे मन, ह्या दोन्ही गोष्टी जाणणं किंवा त्यांच्या मनामध्ये सगळा, तयांचे मन म्हणजे त्यांच्या मनामध्ये, त्याच्यामध्ये सगळा अंधार असतो. त्या गोष्टी कराव्याशाच वाटत नाहीत किंवा कळतच नाहीत. अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि प्रकाश हे उजेडाचं प्रतीक आहे. तर आता प्रवृत्ती पुण्याच्या बाबतीत पाहिजे, चांगलं कर्म करण्याच्यासाठी पाहिजे आणि वाईट किंवा पापाच्या बाबतीत निवृत्ती पाहिजे. एखादे बघा, आता आपण पाहतो हल्लीच्या काळात पैसे देऊन सगळ्या गोष्टी, भरपूर इतके पैसे मिळणार, इतके कोट्यांनी मिळणार, लाखांनी मिळणार म्हणून एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करायचं, एखाद्याचा नाश करायचा. लाख आपलं जीवन उजळून निघणार असेल, एवढा पैसा मिळणार, तुझ्या अगदी 7 पिढ्यांचं भलं होणार म्हणून असं दुष्टकर्म करायचं का हो? तर त्याच्याकडे निवृत्ती पाहिजे. किती कोणी म्हणलं आम्ही नाही करणार, आम्हाला ते नकोच, हो तुम्हाला अमकं देऊ तमकं देऊ, नकोच. पण आसुरी प्रवृत्तीचा ते जाणतच नाही. निगणेया आणि प्रवेशा, चित्त नेदी तू आवेशा, कोश किटू जैसा जात चिन्हला पै. आता एक जो ह्याचा किडा असतो की नाही, कोश आपल्या भोवती निर्माण करणारा रेशमी किडा, तर तो काय करतो? निगणेया, निगणेया म्हणजे बाहेर पडणं, आणि प्रवेशा आणि आत जाणं, चित्त नेदी तू आवेशा. तो जो कीटक असतो तो हे जाणतच नाही की आपण आत कसं जायचे आणि बाहेर कसं पडायचे. त्याच्याकडं लक्ष न देता नेदी तू आवेशा म्हणजे फक्त त्याच्यात आवेश असतो, करायचे जायचे. म्हणून त्यांनी म्हणलंय कोश किटू जैसा जात चिन्हला पै. जात चिन्हला म्हणजे तो तिथे कोंडला जातो. हा जो कोशाचा कीटक आहे हा आत आवेशानं बांधला जातो आणि आपोआप कोंडला जातो.
आपण पाहतो बघा ते कोळ्याचं जाळं, असा तो छान विणत असतो स्वतःभोवती. एवढीशी त्याची जी लाळ त्याच्या शरीरातनं किंवा ओठातून तोंडातून पडते, त्याच्याच आधारावर असं 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 गोल 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 तो ते जाळं निर्माण करतो आणि त्यातच अडकतो आणि शेवटी मरून जातो. पण आपण त्यातनं बाहेर पडायचे हे त्याला समजतच नाही. किंवा आत जातोय तर आपल्याला बाहेर येता येईल का? आता काही मार्ग असे असतात बघा, मंदिराचे असतील, काही साईट सीनचे असतील. एका बाजूने आत जायचं आणि बाहेरून परत जायचं, बाहेर पडायचं दुसऱ्या रस्त्याने. आपल्याला तिकडचा रस्ता माहिती नसतो, मग कधी कधी तो अडचणीचा असतो, नीट माहिती लोकांना कळत नाही आणि मग अडकले जातो आपण. उगाच लांबच्या लांब केवढा वेळा पडला. परवासुद्धा आम्ही गेलो होतो ना इकडे आता CRM ला फुलं कंबोडियात, तर तिथेसुद्धा शेवटचीच एक मंदिर त्यांनी सांगितलं होतं की खूप सुंदर आहे, शिवाचं मंदिर आहे, हे आहे. आणि जाताना अगदी छान प्रवेश होता आणि बाहेर पडताना पुन्हा सगळे त्यांचे सिक्युरिटीने हे असतात. महिलाच होत्या. नाही नाही, इकडून नाही जायचं, तसेच जा, पाठीमागून जा. आणि विनाकारण जे 5 मिनिटाचं काम आहे त्याला 2 तास, म्हणजे 2 मैलाचा वेढा. आपला वेळही जातो, आपण थकून जातो. लांबून एवढे आम्ही वरचं टेकडीवरचं एवढं ते सहस्रलिंगन ते पाहून आलेलो होतो आणि अक्षरशः पायांमध्ये काही त्राण नव्हता. असं वाटत होतं आता कुठलं मंदिर नको, काही नको. पण त्याच्यावरचं काम इतकं कलाकुसरी छान होत्या की बघत राहावं वाटलं. आणि आत देवच, बऱ्याच मंदिरांमध्ये आत देव शिल्लकच ठेवलेले नाही आहेत. फक्त मंदिरांचं बाहेरचा ढाचा हा बघायला मिळतो. तर जाऊ द्या, म्हणजे आत कसं जायचं हे त्या किड्याला कळतं, पण बाहेर कसं यायचं हे कळत नाही आणि तो जाचिन्न लापई म्हणजे तो त्यात अडकून पडतो. कधी कधी आपणही अशा एखाद्या प्रलोभनाला बळी हे किड्याचं उदाहरण का दिलं? ही सगळी उदाहरणं का देतात ज्ञानदेव? आता त्या किड्याला काही कळणार आहे का हो? तो किडा हे वाचणार आहे का? आणि बाहेर कसं पडायचं हे ठरवणार आहे का? नाही. या उदाहरणातनं आपल्याला धडा घ्यायचा आहे की आपल्याकडे अशी आसुरी संपत्ती जर असेल तर ती आपण कशी टाकून द्यायची, किंवा हे आसुरी संपत्तीचे लोक कसे अडकत राहतात ते समजावून दिलेलं. का दिधले मागुती येईल, की न हे ये पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. किंवा एखादा मूर्ख माणूस आहे आणि दिलेलं भांडवल परत मिळेल का नाही याचा विचार न करता, म्हणून काय म्हटलं, दिधले मागुती येईल. एखाद्याला पैसा देताना सुद्धा फार विचार करावा लागतो. पण कधी कधी आता कालपरच त्या सायबरच्या याच्याबद्दल सांगायला एक व्याख्यानाला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आपण कसे अडकत जातो. आधी म्हणतात की नाही का, हे बँकांचे वगैरे तर किती फेक मेल येतात आणि मग तुम्ही ताबडतोब आता OTP येईल तो सांगा की लगेच तुमचं सगळं आम्ही व्यवस्थित करून टाकू आणि रेकॉर्ड करून तुम्हाला, नाहीतर मग व्यवहारच करता येणार नाही. आता सगळी सिस्टीम बदललेली आहे आणि आपण त्याच्या बळी पडतो त्या किड्यासारखंच. किंवा दिलेलं भांडवल हे परत मिळेल का नाही याचा विचार न करता एखादा मनुष्य काय करतो, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. अहो, अगदी मूर्ख लोकांना, चोरांना भांडवल पुरवलं जातं. खूप अनुभव घेतलेले आहेत आम्ही सुद्धा असे. बघा, इन्व्हेस्टमेंटच्या संस्था म्हणा किंवा हे काढल्या जातात आणि तुम्ही जर एवढे रुपये गुंतवले तर 10 वर्षांनी तुम्हाला याची दुप्पट काय तिप्पट करून मिळेल. आणि असे लाखो लोकांकडनं पैसे मोठमोठ्याला कंपन्याही करतायत. वैयक्तिक स्तरावरही लोक आपली स्वतःची संस्था छोटीशी निर्माण करून करतायत. आणि इतका सज्जनतेचा चेहरा त्यांनी धारण केलेला असतो. आपल्या माहितीतले असतात हो. मग आपल्या मनात येत नाही की हे आपल्याला फसवतील म्हणून. आता तुम्हाला अशा गमती सांगायच्या झाल्या तर तुमच्याही आयुष्यातल्या तुम्ही मला सांगा. एक ऐश्वर्या इन्व्हेस्टमेंट होती 25 वर्षापूर्वी पुण्याला.
शिवाजीनगरच्या मागच्या बाजूला, म्हणजे संचतीपासून वळल्यानंतर मोठं ऑफिस, मोठी बिल्डिंग. नाव तर एवढं मोठं, तरुण भारत वगैरे त्यावेळेला जास्त प्रिय असायचा. तर त्याच्यामध्ये पानभर जाहिरात आलेली आणि 5 वर्षात तुम्हाला 5 पट किंमत हे रचणार. दुप्पट बिप्पट नाही, 5 पट बोलतोच. आणि मला तर त्या पैशाबद्दल म्हणून अशी अलिप्तताच असते की इन्व्हेस्ट नको, काही नको. आपली आहे ती रक्कम सुखरूप बँकेत राहिली तरी बस. आपल्याला वेळेला काढता येतं आणि घेता येतं. 25,000 त्या काळात भरले. पुन्हा 1-2दा गेलो, तिथं ऑफिस होतं. पण 5 वर्ष काहीच बोलायचं नाही. 5 वर्ष व्हायच्यात ती सगळी लंपास. मग हे कसे यांना मूर्ख आहे ते असं, म्हणजे आपणच फसतो, आपणच आसुरी प्रकृतीचे होऊन जातो. तर इथं त्यांनी खूप छान सांगितलं की एखादा मूर्ख माणूस जसं चोरांना भांडवल पुरवतो, म्हणजे आपण मूर्खच ठरलो की नाही. त्यापेक्षा त्या फंदात पडूच नाही माणसाने. मध्ये अजून एक अशा खूप काय म्हणतात ना, स्कीम येतात, फसवतात. पण आपण भुलतो. आपल्याला हाव सुटली, आपल्याला जास्त पाहिजे म्हणलं की आपणच मूर्ख ठरतो, आपणच आसुरी प्रकृतीचे ठरतो. म्हणून आपण कशाच्याही फंदात पडू नये. जाऊ द्या. तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही, नेणी जती आसुरी जनी, आणि शौचते स्वप्नी देखती नाते. त्याप्रमाणे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हींचं भान न बागता नेणी जती, म्हणजे ते जाणतच नाही. आणि हे आसुरी प्रकृतीचे लोक जगत राहतात. आसुरीजनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते. अहो, शुचित्व, शौच म्हणजे काय हे ते स्वप्नात सुद्धा कधी पाहत नाहीत. मग प्रत्यक्षात तर सोडूनच ठेवा. म्हणजे सत्य नाही, शौच नाही, सगळी फसवेगिरी. अगदी आत्ता सांगते तसं अशीच इन्व्हेस्टमेंट करायला लावली 5 वर्षात तुम्हाला, आणि आम्हाला गरज आहे म्हणून तुम्हाला आम्ही हे करून घेतो. झालं, सगळं गुंडाळून मोकळे. आणि नंतर पुन्हा त्यांचंच पुन्हा व्हॉट्सअपवर काय त्यांच्या अगदी रिलेटिव्हनी कळवलं, अत्यंत सिरियस आहेत, इतकी ऑपरेशन करायची आहे, तितका लाखांनी खर्च करायचा आहे, सहृदयतेनं मदत करा, अमकं करा. म्हणजे पुन्हा वेगळा मार्ग. आधी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतले, आता पुन्हा आजारपणासाठी. म्हणजे लोकांना, आणि आपल्या जवळचे लोक असल्यानंतर फसतात. हो, असं वाटतं बुवा एखाद्याचा प्राण वाचावा, द्या, इतके 25 लाख खर्च आहे, अमकं लाख खर्च आहे. माहिती नाही काय पुढं झालं असेल. पण अशा घटना रोज घडत आहेत आणि आपण त्याचे बळी पडतो आहोत. पुढे पहा. म्हणून त्यांच्या ठिकाणी शौच नसतंच, आपण ते शौच आपल्या ठिकाणचं जतन केलं पाहिजे. काळीमा सांडील कोळसा. आता पुढची उदाहरणं बघा किती छान दिली. काळीमा सांडील कोळसा, वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मांसा विटू शके. आता एक वेळ कोळसा आपलं काळीमा सोडून देईल, काळेपणा टाकून देईल, बरं का. असंच भर्तृहरीनं नीतिशतकात सांगितलेलं आहे की अशक्य गोष्टी एक वेळ शक्य होतील. कोळसा कधी काळेपण सोडेल का? पण कदाचित तो सोडेल. वरी चोखी होईल वारसा. चोखी म्हणजे शुभ्र, वायस म्हणजे कावळा. अहो, कदाचित कावळा पांढरा शुभ्र होईल, शुभ्र वर्णाचा होईल. राक्षसही मांसा विटो शके. अहो, कधी कधी राक्षस सुद्धा मांस खाण्यासाठी विटल, म्हणजे त्याला मांसाहाराचा वीट येईल. तर राक्षस आणि मांसाहार करणार नाही असे शक्य आहे का? पण कदाचित हे सुद्धा शक्य होईल. या 3 अशक्य गोष्टी. कोळसा काळेपण सोडून देईल, कावळा सुद्धा शुभ्र होईल, आणि राक्षस मांसाहार सोडील. पण पुढं बघा. परी असुरा प्राणिया, शौच नाही धनंजया, पवित्रत्व तेवी भांडिया मद्याचिया. हे तर उदाहरण अगदी चपकल दिलेलं आहे की त्याप्रमाणे आसुरा प्राणिया, म्हणजे आसुरी प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांना शौच नाही, त्यांच्या ठिकाणी पावित्र्य माहितीच नाही त्यांना.
कशाशी खातात, कशाशी पितात, पावित्र्य म्हणजे काय हे नाहीच माहिती. पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची, शुचित्व म्हणजेच पवित्रत्व हे त्याच्या ठिकाणी नसतंच. ते सतत अपवित्रच असतात. कसे तर जेवी भांडिया मद्याची या, अहो मद्याचं जे भांडं असतं ज्याच्यातून सेवन करतात ते नेहमी अपवित्रच असतं की नाही. त्या मद्याच्या दुकानातून कोणी आपल्याला पाणी प्यायला चांगल्या कार्यक्रमासाठी ग्लास आणतील का हो भाड्यांनी सुद्धा नाही, फुकट सुद्धा नाही, पैसे देऊन सुद्धा नाही. म्हणजे जसं मद्याचं पात्र हे अपवित्रच असतं तसं या आसुरी लोकांना शुचित्व म्हणजे काय अजिबात माहिती नसतं. पुण्य ते करावे पाप नाचरावे, नाहीच हे ठावे तयान लागी. येण्या जाण्यासाठी न ठेविता द्वार, बांधू लागे घर शोकोश कीट. मग आवे शेते बांधिता बांधिता, कोंडो निघे स्वतः आपणासी. किंवा जैसा मूर्ख आपुले सकळ, देई भांडवल चोरान लागी. मागू ते हाती येईल का नाही, विचार हा काही न पाहता. तैसाची प्रवृत्ती निवृत्ती विवेक, नेणती ते लोक आसुरी जे. आणि तया लागी शुचित्वाची काही, स्वप्नातही नाही ओळखण. अगा कोळसाही काळीमा सांडेल, होईल धवल कावळाही. म्हणून एक मराठीत असं वाक्प्रचार किंवा म्हण आहे बघा की नाही जीवन निर्मळ काय करील साबण. आपलं जीवनच जर निर्मळ नसेल तर साबण किती अंगा फासलं तरी उपयोग आहे का. किंवा कोळसा उगाळावा तितका काळाच असं म्हणतात. किंवा कावळ्यानं कितीही साबण फासलं तरी तो शुभ्र होईल का नाही, तेच इथं सांगतात. राक्षसालागीही उपजेल त्रास, देखोनिया मांस एक वेळ. परी आसुरी जे तयांची अठाई, शुचित्व ते नाही लेश मात्र. धनंजया जाण नित्य अपवित्र, जैसे मद्यपात्र तैसे तिहे. ह्या मद्यपात्रासारखी त्याची अवस्था आहे. ते कधीच शुची होऊ शकत नाही, पवित्र होऊ शकत नाही, तशी याची अवस्था आहे. वाढविती विधीची आस, का पाहती वडिलांची वास. आचाराची भाष नेणतीचे ते. आता हे जे आसुरी प्रकृतीचे लोक आहेत हे वाढविती विधीची आस, तर त्यांना काय करायला पाहिजे, विधियुक्त कर्माची आस निर्माण करायला पाहिजे. आस म्हणजे इच्छा. का पाहती वडिलांची वास, किंवा वडिलांच्या कर्माची दिशा त्यांना दाखवली पाहिजे. आणि आचाराची भाषा नेणती ते, आणि चांगल्या आचरणाची आचार पद्धती जरी त्यांना आखून दिली तरी सुद्धा नेणतीचे ते जाणतच नाहीत. एखाद्याचे वडील किंवा सगळे पूर्वज खूप चांगल्या आचरणाचे होते आणि निघतो एखादा करंटा त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये कुळामध्ये, मग सगळे चार लोक सांगतात, हे बघ तुझ्या वडिलांनी काय केलं, बघ तुझ्या आजोबांनी काय केलं, त्यांच्या मार्गावरनं जा, तुझंही कल्याण होईल. तरी तो जाणत नाही, त्यांची भाषाही जाणत नाही, त्यांचं आचरणही जाणत नाही. मग काय अशा लोकांना काय करणार. कितीही म्हणजे करून आपण म्हणजे प्रयत्न करणारे दमून जातील, पण ते काही सुधारणार नाही. नेहमी समर्थांनी सुद्धा विवेक शब्द फार सांगितलेला आहे. विवेक आणि वैराग्य, त्यातला विवेक शब्द प्रत्येक ठिकाणी. इथं सुद्धा कशाचा विवेक सांगितलेला आहे की चांगल्या कर्माचा आणि याचा विवेक माणसाला आला पाहिजे. चांगली भाषा कळली पाहिजे. आता पुढे उदाहरणं देतात. जैसे चरणे शेळीयेचे, का धावणे वारी याचे, जाळणे आगीचे भलते उते. चरणे म्हणजे फिरणे. चरत शेळी काय करते, अखंड फिरत चरत राहते. म्हणून त्यांनी म्हणलंय जैसे चरणे शेळी याचे. ती शेळी जशी
स्वच्छंद चरत असते. आणि का धावणे वारी याचे, परवाही सांगितलं होतं मी एका ह्याच्यामध्ये, कीर्तनात सांगितलं होतं की वारा जो आहे तो वारासुद्धा स्वैरपणेच असतो, तो धावतच असतो. वाऱ्याला कोणी अडवू शकलं आहे का हो? नाही. तसंच आपल्या मनालाही कोणी अडवू शकत नाही. आणि जाळणे आगीचे भलते उते, आणि आग 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 एकदा पेटली की ती सुद्धा कशी असते हो? जे काही वाटेत येईल त्याला जाळून टाकते. ती बघते का अरेच्या हे लहान मुलं आहे, नको याला जाळायला? नाही. अरे हा पवित्र मनुष्य आहे, संत आहे, त्यालाही तो होरपळून टाकेल. म्हणजे अग्नी जसा तावडीत जे जे काही सापडेल ते जाळत सुटतो, वारा जसा हवा त्या दिशेला धावत सुटतो, आणि शेळी जशी स्वच्छंदपणे चालत असते तसं तैसे पुढासूनी स्वैर आचरिते आसुर, सत्तेसी वैर सदाची तया. तसे हे आसुरी प्रकृतीचे लोक स्वच्छंद वृत्तीनं फिरत असतात. तैसे पुढासूनी स्वैर, ते अगदी स्वच्छंद वृत्तीनं जगत राहतात, आणि त्यांच्या ठिकाणी चांगलं आचरण माहितीच नसतं, अनाचारानं जगत राहतात. सत्तेसी वैर, आणि काय म्हणले, त्यांच्या ठिकाणी सत्याच्या बाबतीत वैर असतं. म्हणजे सत्याचं आणि त्यांचं 36 आकडा. सत्य म्हणजे काय आम्हाला माहितीच नाही, आणि माहिती असलं तरी आम्ही जाणणार नाही, आम्हाला ते नकोच आहे. कारण असत्याचा मार्ग सोपा वाटतो, पटकन पटकन मोठं व्हायचं असतं. सगळं हल्ली पटकनचा जमाना आहे ना, जेवणसुद्धा असं पटकन तयार पाहिजे, असं बनवायला वेळ नाही आहे आम्हाला. तसं सत्यवित्य आम्हाला अजिबात नको. सत्याशी त्यांचं वैर असतं. सत्तेसी वैर सदाची तया. आता एक उदाहरण देतात, जरी नांगिया पुलिया विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोलिया बोलती ते. अहो, विंचवानं आपल्या नांगीनं जरी त्यांना गुदगुल्या केल्या तरच ते लोक सत्य बोलतील. म्हणजे एवढी मोठी त्यांना शिक्षा मिळेल, विंचवाचा दंश होईल, त्यावेळेला ते कदाचित खरे बोलतील. सहज आता या विंचवाच्या नांगीवरनं हे आठवलं, जे अपराधी लोक असतात, पक्के अगदी हाडात मुरलेले, किती हो पोलीस त्यांना फटकारतात, किती मारतात, खरं बोल म्हणतात, पण ते खरं बोलत नाही. मग असा धाक दाखवतात की नंतर त्याचं तोंड उघडलंच जातं. तसं इथं त्यांनी म्हणलंय की विंचवानं आपल्या नांगीनं त्यांना गुदगुल्या शब्द म्हटलाय, पण खरा दंश केला, तरच ते लोक सत्य बोलतील. म्हणतील जाऊ दे, ते मरणापेक्षा खरं बोललेलं बरं. ओके. अपानाचे तोंडे, जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे आसुराते. हे तो उदाहरण मला फारच, म्हणजे अगदी ज्याला काय म्हणतात ना, अंगावर शहारा येतो. अपान वायू खालच्या बाजूने जो जातो तो मूलबंधातून, तर अपानाद्वारे कदाचित सुगंधा येणे घडे, कदाचित सुगंध येण्याची शक्यता झाली तर, तरी सत्यतया जोडे आसुरांते, तर कदाचित या असुरांना, ज्या आसुरी वृत्तीच्या लोकांना सत्य बोलणं खरं ठरेल, जमू शकेल, किंवा सत्य बोलण्याची बुद्धी होईल. या अशक्य गोष्टी आहेत. अपान वायूच्या द्वारे कधी सुगंध येईल का हो? नाही येणार. म्हणजेच हे कधी सत्य बोलतील का हो? नाही होणार. पण ज्ञानदेवांना असं वाटतंय की कदाचित अपान वायूच्या द्वारे सुगंध यायला लागेल आणि मग हे खरे बोलतील. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होईल, पण या लोकांना कधीही फरक पडणार नाही. जरी ऐसे ते न करिता काही, अंगेची वोखटे पाही, आता बोलती ते नवाई सांगिजेल. आणि हे जे असतात ना, हे काय करतात, वोखटे म्हणजे खोटे, निंद्य कर्म. जरी त्यांनी ते पाहिलं नाही किंवा जरी केलं नाही तरी ते मूलतःच वटितात. आता बोलती ते नवाई सांगिजेल. आणि मग ते तुला आता ती गोष्ट हे लोक
कसं बोलतात ते सांगतो, ते त्यांची नवलाई सांगतो. म्हणजे निंद्यकृत्य प्रत्यक्षात एखाद्या वेळेला त्यांनी केलेलंही नसेल, पण त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती मी तुला आता सांगतो असं म्हणतायत. इथं 292 उभ्या झाल्यात. आपण इथे थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्.